श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा आणि तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत. माहेरी असल्यानंतर आपला आनंद काही वेगळाच असतो. दुपारची मस्त झोप झाल्यानंतर आम्ही निघालो संध्याकाळी फिरायला, मी, बहीण आणि आमच्या दोघींच्या मुली. त्यानंतर संध्याकाळी गेले होते वहिनींच्याकडे. वहिनी बोलल्या मी आज चटणी मिसळणार आहे, म्हणजेच कांदा लसूण मसाला बनवणार आहे, तर तुम्ही या. तर आम्ही जनरली ना कांदा लसूण मसाला जेव्हा हवा आहे ना तेव्हाच मिसळतो. वर्षभराची मिरच्या कुटून, मिरच्या आणि गरम मसाला कुटून त्याची बुकणी बनवून ठेवतो आणि जसं हवा आहे ना तशी तशी आम्ही 1 महिन्याची 3 महिन्याची अशी एकदम कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला हा मिसळून ठेवतो. बरेच लोक काय करतात, डंकावरतीच डायरेक्ट चटणी कुटतात, पण म्हणजे मिरच्या कुटतात आणि त्याचा कांदा लसूण मसाला हा एकदाच करून घेतात. पण आमच्याकडे तसं केलं जात नाही. त्याच्यामुळे काय होतं, त्या कांदा लसूण मसाल्याची जी टेस्ट आहे ना ती खूप छान राहते. कारण आम्ही महिन्याने 2 महिन्याचा असा कांदा लसूण मसाला मिसळत असतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा नाही, आमचा हा घाटी मसाला आणि कांदा लसूण मसाला आहे ना हा नेहमी अग्रगण्यच राहिलेला आहे. तर असा हा कांदा लसूण मसाला वहिनी मिसळणार होता. तर म्हटलं मी पण येते, तुमचा व्हिडिओ शूट करते कांदा लसूण मसाल्याचा. त्या बोलल्या ठीक आहे या. तर वहिनींनी जवळजवळ सगळीच तयारी करून ठेवली होती इथे कांदा लसूण मसाल्याची. तर ही जी पूड आहे ना ही मिरचीची पूड आहे किंवा ह्याला आम्ही बुकणी म्हणतो. तर ही आम्ही वर्षभराची एकदाच बनवून ठेवतो. म्हणजे मिरच्या, त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या मिरच्या असतात, त्या सगळ्या मिरच्या आणि गरम मसाले वेगवेगळ्या प्रकारचे एकत्र करून त्या डंकावरून कुटून आणतात. आणि इथे बघा वहिनींनी ही बुकणी जी होती त्याच्यामध्ये मीठ पण ॲड केलं आहे. जेव्हा चटणी आपण बनवतो ना, पूड बनवतो तेव्हा पण आम्ही मीठ ॲड केलं जातं. आणि आत्ता ज्या मिसळणार आहेत तेव्हा पण मीठ ॲड करायचं. पण मीठ असं काही खूप ॲड करायची गरज पडत नाही, कारण आपण जेवण बनवताना चटणी टाकली तरी पण त्याच्यावर आपल्याला मीठ हे टाकावंच लागतं. त्याच्यामुळे तुम्ही मिठाचं असं काही एकदम प्रपोर्शन नाही आहे, थोडंफार मीठ ॲड करू शकता. त्याच्यानंतर इथे घेतलं वहिनीने खोबरं, आणि हे खोबरं आहे ते सुकं खोबरं आहे, जे खिसून मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. आणि ते पण वहिनीने मिक्सरमधून बारीक करून आता ह्या पूडमध्ये मिक्स केलेलं आहे. तर वहिनी हे करतच होत्या. तर मला बोलल्या की मी ना आज कुरडया केलेल्या आहेत. तर त्यांना म्हटलं कशाचं, त्या बोलल्या मी भाताच्या कुरडया, म्हणजे जे तांदूळ असतात ते शिजवून जो भात बनतो ना त्याच्या ह्या कुरडया केल्या होत्या. छान झाल्या होत्या त्या पण कुरडया. मग त्याचा पण असा थोडासा शूट घेतला. अजून थोड्याशा सुकायच्या बाकी आहेत. तोपर्यंत इथे वहिनींचं आहे ना ते खोबरं पूर्ण बारीक करून झालं होतं. ते बारीक झालेलं खोबरं आहे ना ते वहिनी आता चटणीमध्ये मिक्स करून घेतात. इथे बघा पूर्ण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्याबरोबरच कांदा लसूण हे मेन इन्ग्रेडियंट आहेतच, पण त्याच्याबरोबर आम्ही सुकं खोबरं, आलं, कोथिंबीर ह्या वस्तू पण चटणी मिसळताना वापरतो. तर इथे दादा कोथिंबीर घेऊन आला होता आणि वहिनी इथे बघा ते कोथिंबीर नीट करून त्यांनी ती धुवून वगैरे आणून ठेवली. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जी बॅच होती ती करायची होती. आपल्याला कांदा आणि लसूण हे बारीक करायचं होतं. लसूण हा एकट्याने कधीच बारीक होत नाही मिक्सरमधून, म्हणून तो कांद्याबरोबरच बारीक करायचा असं मला वहिनी बोलल्या. त्याच्यामुळे तो पटकन बारीक होतो. आणखी दुसरी एक गोष्ट, जेव्हा आपण चटणी डंकावरून बनवून आणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ना हिंगाचे खडे टाकून ठेवायचे मोठे मोठे. त्याच्यामुळे जो चटणीचा ओरिजिनल कलर आहे ना, लालसरपणा, तो कमी होत नाही. कारण आपण वर्षभराची चटणी एकदम बनवून ठेवतो, म्हणजे मिरची पूड एकदम बनवून ठेवतो आणि त्याचा कलर असा उतरायची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्ही हिंगाचे खडे टाकून ठेवलेत ना तर त्या चटणीचा कलर कमी होत नाही. हे पण मला वहिनीने त्या दिवशी सांगितलं तेव्हा कळालं. कारण मी जनरली ना स्वतः कांदा लसूण मसाला खूप कमी वेळा बनवते. मला माझी मम्मीच कांदा लसूण मसाला डायरेक्ट बनवून देते 2-2, 3-3 महिन्याचा. कारण कामाच्या व्यापातून आम्हालाही तेवढा वेळ भेटत नाही. तर मम्मी खरंच ते काम आमच्यासाठी करते. माझ्या आणि बहिणीसाठी तीच कांदा लसूण मसाला बनवून देते. तर इथे मम्मीला पण खरंच थँक्यू बोलेल की तिच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या नाही कराव्या लागत. तर इथे बघा फायनल बॅच होती ती वहिनीने इथे कोथिंबीर, कांदा, लसूण, आलं ह्यांची घेतली होती. आता सगळं मिक्स करून झालं होतं. आता हे सगळं एकजीव करायचं होतं त्या बुकणीमध्ये. तर इथे वहिनी उलातण्याने छान असं एकजीव करून घेत होत्या. वहिनींच्या हाताला ॲक्च्युली लागलं होतं, त्यामुळे त्या चटणीमध्ये हात घालणार नव्हता, कारण ते एकदा लागलेलं होतं तिथे जर चटणी गेली तर खूपच त्रास होतो. म्हणून त्या बोलल्या मी काही हात घालणार नाही. पण जर तुम्ही हाताने जर मिक्स केलीत ना तर ती छान मिक्स होते. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी इथे सांगेल की तुम्ही हँड ग्लव्स घाला किंवा प्लास्टिकच्या ज्या बॅग्स असतात ना त्या बॅग्स हाताला बांधा आणि त्याने तुम्ही चटणी मिक्स करा. कारण डायरेक्ट तुम्ही जर हात चटणीमध्ये घातला तो हात एवढा भगभगतो आणि खूप त्रास व्हायला लागतो. मी घातला आहे पुढे हात चटणीमध्ये पण मी असं सांगते की ही एवढी काळजी तुम्ही घ्या. मला त्रास झालाच,
पण ठीक आहे, इट्स ओके. माझं काय झालं, मला तो ना ओली ओली चटणी खूप आवडते. म्हणजे जेव्हा आम्ही चटणी मिसळतो ना, त्याचा जो ओला गोळा बनलेला असतो ना, तो मला प्रचंड आवडतो आणि तोच मला हवा होता. म्हणून मी पटकन हात घातला चटणीमध्ये. तर वहिनी बोलल्या की अहो कशाला घालताय. म्हटलं नाही, मी आता घातलाच आहे हात, तर एक काम आहे, मी हात घालून चटणी सगळी मिक्स करते. तर इथे बघा वहिनीनी डब्यामध्ये त्यांची आधीची मिसळलेली चटणी होती ना, ती पण भरणीमधली काढून ठेवली ह्याच्यामध्ये आणि मग आता सगळीच एकत्र मिक्स करणार आहे. आणखी दुसरी एक टीप ही अशी की चटणी आहे ना, ती खूप ओलसर पण होऊ द्यायची नाही किंवा खूप अशी सुकी सुकी पण नाही राहिली पाहिजे. एकदम ओलसर राहिली ना तर चटणी लवकर खराब होते. म्हणजे हा कांदा लसूण मसाला लवकर खराब होतो आणि एकदम सुका सुका राहिला की त्याला तेवढा कांदा लसूण मसाल्याचा तेवढा फ्लेवर येत नाही. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी अशी मिडियमवालीच राहिली पाहिजे. तर इथं मी आता हात घातलाच होता, तर म्हटलं चला मग हाताने मिक्स करून घेतलं, चटणी एकजीव करून घेतली. वहिनी खरं मला ओरडत होत्या, म्हटलं इट्स ओके, असू दे होऊन. नंतर मग वहिनीने ती चटणी आहे ना, ती परत मिक्सरमधून बारीक करून घेतली. म्हणजे हाताने तर करा, पण मिक्सरमधून पण करून घ्या, तुम्हाला त्याचा डिफरन्स जाणवेल काय आहे ते मी दाखवते. आधीची चटणीचा कलर आणि ह्या चटणीचा, इथे समोर दिसत आहे तुम्हाला दोन्ही चटण्या, तर कलर चेक करू शकता. हा फायनल त्याचा लूक आहे, ज्याची कन्सिस्टन्सी अशी चेंज झालेली आहे. एवढी मस्त चटणी बनते. आमचा घाटावरचा फेमस असा कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला. आणि तुम्हाला पण ह्याच्या जर ऑर्डर्स वगैरे द्यायचे असतील ना, तर तुम्ही आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देते. तर ह्या मसाल्यासाठी मी घातला होता हात, मला हा मसाला खूप आवडतो. तर फायनली मसाला पूर्ण बनवून झाला होता आणि तो नेहमी अशी चिनी मातीच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा, म्हणजे तो खूप छान राहतो आणि खूप दिवस टिकतो. म्हणजे 3-4 महिन्याचा कांदा लसूण मसाला आपण एकदम भेळून ठेवू शकतो. तर हा 3-4 महिन्याचाच कांदा लसूण मसाला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया परत, बाय.